व्यावसायिक मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात येत्या 17 ऑगस्टनंतर कारवाई अटळ असल्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे। आतापर्यंत 1 लाखाहून अधिक अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं मराठी प्रशिक्षण पूर्ण झाल्याचा मंत्री प्रताप सरनाईक यांनी दावा केला आहे। आहोत सध्या ठाणे रेल्वे स्थानकामध्ये। ठाणे रेल्वे स्थानकामधलं जे रिक्षा स्टँड आहेत त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात हिंदी भाषिक रिक्षा चालक जे आहेत ते उभे असतात। आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांनी नेमकी किती मराठी शिकलेली आणि त्यांना किती मराठी येते। आता 80% लोक शिकलेले आहेत मराठी, 20% लोक बाकी आहेत जे एकदम नवीन आलेले आहेत, त्यांना नाही समजत। जे जुने झाले ते शिकलेले आहेत, त्यांना थोडंफार तर बोलता येतं। 17 तारखेच्या नंतर कारवाईला डायरेक्ट थेट सामोरं जावं लागणार आहे असं परिवहन मंत्र्यांनी सांगितलं। हो सर, साहेबांनी बोलले, प्रताप सरनाईक साहेब बोललेले आहेत, पण असं नसते सर। थोडं तो बोलतात लोकांना, असं एकदम पूर्ण येणार नाही। जे लोक आहेत ते थोडंफार बोलतातच। काय त्या क्लासेसमध्ये काय काय शिकवलं गेलं होतं? मराठी भाषेचा वापर करायचे, काय कुठे काय बोलायचं, म्हणजे हे बेसिक जानकारी दिली। माझा जन्म इथे झाला। हां, माझा जन्म इथे झाला। तुमच्यासोबतचे जे काही हिंदी भाषिक रिक्षा चालक आहेत ते आता मराठी बोलतात? इथे सगळं मराठीच आहे, हिंदी भाषिक नाही। पॅसेंजर बसल्यानंतर तुम्ही मराठी जर पॅसेंजर असेल तर त्याशी काय बोलता? हाँ बसा कुठे जायचे, मराठी में ऐसा बोलता है जैसे कहीं पे जाना है तो दादा अभी उतना आता नहीं मेरे को। मी नाही घेता गेले। मराठी येतं तुम्हाला? हो हो, काय काय मराठी येतं? सगळे आहेत। जे पॅसेंजर बसतात त्यांच्यावर तुम्ही मराठी बोलता? हो हो, माझ्या ठाण्यामध्ये जन्म झालेला आहे, मला शिकायची गरज नाही आहे, आधी शिकलेलो आहे। आपण महाराष्ट्राचं आहे तर मराठी भाषा शिकायलाच पाहिजे लोकांना। गरज नाही, अभिमान वाटतं मला मराठी भाषेवर। मराठीमध्ये मला विचारलं साहेब की पॅसेंजर तुम्हाला गाडीमध्ये बसणार आणि पाऊस येणार तर तुम्ही काय करणार।